माझे काका पुण्याला राहायला होते तेव्हा त्यांचा अविनाश म्हणून एक मित्र होता. तेही काकांच्याच कंपनीत एकत्र काम करायचे. काकांची व त्यांची खूप चांगली मैत्री होती. त्यांची जॉब शिफ्ट डे व नाईटलाही असायची. एकदा त्यांची नाईट शिफ्ट चालू होती तेव्हा माझ्या काकांचे मित्र अविनाश यांना त्यांच्या घरून फोन आला की त्यांच्या वडिलांची तब्येत खूप बिघडली आहे व त्यांना लवकरात लवकर घरी बोलवले होते. कंपनीच्या ठिकाणापासून त्यांचं घर खूप लांब होतं व रात्रही झाल्यामुळे घराकडे जाण्यासाठी त्यांना एखादे वाहनही मिळणेही मुश्किल होते. त्यांना खूप टेन्शन आले होते. त्यांना त्यांच्या वडिलांची खूप काळजी वाटू लागली. मग तेव्हा त्यांच्या काकांनी त्यांना स्वतःची बाईक दिली. मग लवकर घरी जाण्यास सांगितले. अविनाशने त्यांचे आभार मानले व बाईक घेऊन ते निघाले. सगळीकडे मिट्ट काळोख पसरला होता. त्यांचं गाव खूप लांब होतं. त्यामुळे त्यांनी रस्त्यात लागणाऱ्या एका शॉर्टकट मार्गाने जायचं ठरवलं आणि तो मार्ग जंगलातून जात होता. अविनाश त्या जंगलाच्या मार्गाने निघाले. आजूबाजूला लहान मोठी झाडे होती. त्या मिट्ट काळोख व सगळीकडे भयान शांतता पसरली होती. बाईकच्या मोटारचा आवाज ती शांतता चिरत जात होता व हेडलाईटचा उजेड तो अंधार जमेल तेवढ्या बाजूला सरकत पुढे जात होता. अविनाश काका वेगात बाईक चालवण्याचा प्रयत्न करत होते की तोच अचानक बाईक बंद पडली. हेडलाईट बंद झाल्याने चारही बाजूंनी त्यांना काळोखाने घेरलं होतं. जंगलात असल्याने त्यांना आणखीनच भीती वाटू लागली होती. तरीही मनाचा हिय्या करून त्यांनी बाईक काही अंतर पुढे चालवत आणली. तोच त्यांना दूरवर किंचित उजेड दिसू लागला. तिथे कोणीतरी भेटेल असं त्यांना वाटलं व ते हळूहळू चालत त्या ठिकाणी पोचले. तिथं एक तंबू ठोकलेला होता व त्या तंबूच्या बाहेर काही माणसं शेकोटी पेटवून शेकोटी करत बसलेले त्यांना दिसले. अविनाश काकांना बरं वाटलं की कुणीतरी माणसं तरी भेटली या जंगलात. मग ते त्यांच्याजवळ गेले व त्या आपला प्रॉब्लेम त्यांना सांगितला. तर त्या लोकांनी अविनाश काकांना तिथे बसायला सांगितले व अविनाश काकाही त्यांच्याबरोबर तिथे बसले. काही वेळानंतर त्या लोकांनी अविनाश काकांना म्हणले, तुम्ही तंबूच्या आत जाऊन झोपा, आम्ही जागतो इथे. मग अविनाश काका आत तंबूत गेले तर तिथे एक खाट होती. अविनाश काका त्यावर जाऊन झोपले. नंतर रात्री साधारण 3च्या सुमारास त्यांना जाग आली. बाहेर त्यांना त्या लोकांचा मोठमोठ्याने हसण्याचा आवाज आला. ते मोठमोठ्याने काहीतरी बोलत होते. एवढ्या रात्री ते लोक एवढ्या मोठमोठ्याने का हसतायत हे पाहण्यासाठी अविनाश काकांनी हळूच तंबूचा पडदा किंचित बाजूला सारला तर ते लोक शांत बसलेले होते. कुणीच कोणाशी बोलत नव्हते. पण ते लोक मात्र त्यांचे पाय त्या शेकोटीत ठेवून बसले होते. ते दृश्य पाहून अविनाश काकांना खूप घाबरले. त्यांना दरदरून घाम फुटला व ते थरथर कापू लागले. तिथून निघून जाण्यासाठी ते मार्ग शोधू लागले. इतक्यात त्यांना मागून एक आवाज आला व त्यांनी मागे वळून पाहिलं तर मागे त्या खाट्यावर एक विचित्र म्हातारी बसलेली होती व तिचं मुंडकं स्वतःच्या मांडीवर ठेवलं होतं. ते मुंडकं जळालेलं होतं. तरीही ते अविनाश काकांकडे पाहून हसत होते. तो सगळा प्रकार पाहून भीतीने अविनाश काकांना भोवळ आले व ते तिथेच बेशुद्ध पडले. सकाळी जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा ते तिथेच एका झाडाखाली झोपलेले होते व जवळच बंद पडलेली बाईकही दिसली. त्यांना काहीच कळेनासे झाले की रात्री जे त्यांनी पाहिलं ते स्वप्न होतं की खरं. इतक्यात त्यांना एक माणूस दिसला जिथे तिथे लाकडे गोळा करण्यासाठी आला होता. मग अविनाश काका त्यांच्याजवळ गेले व त्याला रात्रीचा सगळा प्रकार एका दमात सांगून टाकला. मग तो माणूस म्हणाला की फार वर्षापूर्वी या ठिकाणी एक भटक्या जमातीच्या लोकांचा तंबू जाळून खाक झाला होता व त्या तंबूतील सर्व माणसंही जळून मृत्यू झाला होता. आणि ते फक्त त्यांच्याच बाबतीत नाही तर रात्रीच्या वेळी चुकून इथून जाणाऱ्या अनेकांना हा भयानक अनुभव आलेला होता. मग अविनाश काकांनी त्याला ती बंद पडलेली बाईक दाखवली तर त्या माणसाने लगेच ती बाईक त्यांना चालू करून दाखवली तर बाईक पटकन स्टार्टही झाली. हे पाहून अविनाश काकांना आश्चर्य वाटले. तर तो माणूस म्हणाला की बाईकला काहीही झालेलं नाहीये, कदाचित
काल अमावस्या असल्यामुळे हा प्रकार घडला असावा. त्यानंतर अविनाश काका घाईघाईने घरी आले. तोपर्यंत त्यांच्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले होते. पण अविनाश काकांना मात्र सणसणून ताप आला होता. तेव्हापासून त्यांनी मनाशी पक्के केले की काहीही झालं तरी पुन्हा कधी चुकूनही जंगलाच्या वाटेनं जायचं नाही. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.